कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी. तिळगुळाची वडी करायला खूप सोपी आहे आणि खूप लवकर तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. तिळगुळाची वडी करण्यासाठी मी इथे 1 कप तीळ घेतला आहे. गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे. तीळ चांगले खमंग खुसखुशीत लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आणि एकसारखं सतत हलवत राहायचं आहे. तिळाचा चांगला वास यायला लागला आणि तीळ चांगले चटचट उडायला लागले की तीळ भाजलेत असं समजून काढून घ्यायचे. तिळाचा छान वास येत आहे आणि कलरसुद्धा थोडा थोडा बदल झालेला आहे. आता तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तीळ चांगले थंड करून घ्यायचे आहेत. गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप गूळ घालायचा आहे. गूळ चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यामुळं गूळ लवकर वितळतो आणि लवकर पाक तयार होतो. तुपामुळे गुळाला चकाकी येते आणि वड्यासुद्धा छान चमकतात आणि चवसुद्धा खूप छान होते. गुळाचा पाक व्हायला 3 ते 4 मिनिट लागतात. गुळाचा पाक होत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे. तुम्ही बघू शकता पाकाला चांगल्या बुडबुड्या येत आहेत. आता त्याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घ्यायची आहे. ते चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे. जायफळ पावडर एकदम करून ठेवायचे नाही, कारण त्याचा वास राहत नाही. कुठलाही पदार्थ करत असताना इन्स्टंट लगेचच आपण जायफळ पावडर किसून घालायची आहे. आता पाक तयार झाला आहे का नाही ते बघून घेऊयात. एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन 2-3 थेंब पाक टाकायचा आहे. पाकाची जर गोळी बनली तर तो पाक एकदम परफेक्ट तयार झाला असं समजायचं. पाक एकदम छान तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत. तीळ चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोलपाट घेऊन त्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे. तूप सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बेलण्याला सुद्धा थोडंसं तूप लावायचं आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेलसुद्धा लावू शकता. आता आपण हे तिळाचं मिश्रण पोलपाटावर काढून घ्यायचं आहे आणि गोल गोळा करून बेलण्याने सावकाश सावकाश लाटून घ्यायचं आहे. आपल्याला पाहिजे तसं जाड पातळ असे लाटून घ्यायचं आहे. चांगलं हळूहळू सर्व लाटून घ्यायचं आहे. जेवढा आकार पाहिजे तेवढा लाटून घ्यायचा. वड्या जर तुम्हाला जाड आवडत असतील तर थोडंसं जाड ठेवा. मी ते पातळ लाटले आहे. तुम्ही बघू शकता मी ते एकदम पातळ असं लाटून घेतलेले आहे. उरलेले तिळाचं मिश्रण आपण प्लेटवर काढून घेणार आहोत. प्लेटला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे. बेलण्याने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं नरम आहे तोपर्यंतच त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. दोन्हीही पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता त्याच्या आपण वड्या कट करणार आहोत. पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत. मी इथे बघू शकता पातळ मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण पोलपाटावर जे लाटून घेतलं होतं त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत आणि आता हे पोळी आपोआप कशी निघते ते बघा. खूप छान पातळ असे वडे तयार झालेले आहेत. आता त्याच्या आपण छोट्या छोट्या साईजमध्ये वड्या करून घ्यायच्या आहेत.
मस्त अशा पातळ खुसखुशीत तिळाच्या वड्या तयार झाल्या आहेत. या तिळाच्या वड्या करायला खूप सोप्या आहेत. कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतात. तुम्हीसुद्धा मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत